रामकृष्ण हरी विठ्ठल केशव. गरोदर स्त्रियांना असं जर वाटत असेल की आपल्याला होणारं मूल किंवा मुलगी ही निरोगी व्हावी किंवा त्याला कोणत्याच प्रकारचे आजार होऊ नयेत, असं जर वाटत असेल म्हणजे सर्व स्त्रियांना असं वाटतं की माझ्या पोटी चांगला मुलगा चांगली मुलगी जन्माला यावी. लक्षात ठेवा, निरोगी मूल पोटी जन्मण्यासाठी तुम्ही काही ठराविक गोष्टी ज्या आहेत त्या करणं आवश्यकच असतं. एक म्हणजे प्रेग्नंट राहिल्यापासून ते 9व्या महिन्यापर्यंत तुम्ही डॉक्टरांची जी रेग्युलर ट्रीटमेंट आहे, रेग्युलर डोसेस जे आहेत ते घेणं पहिल्यांदा महत्वाचं. आणि दुसरा मी साधा सोपा घरगुती उपाय सांगतोय. विशेष असं या उपायामध्ये तुम्हाला फार कष्ट पडणार आहेत असं नाहीये. उपाय काय आहे पहा. खारीक जी आहे ती खारीक बारीक करून ठेवायची म्हणजे पावडरीच्या स्वरूपात करून ठेवायची नाहीये. लक्ष द्या, पावडरीच्या स्वरूपात जर करून तुम्ही ती जर खात असाल तर त्याचा अजिबात फायदा होणार नाहीये. खारीक जी आहे त्याच्या आतला बी पूर्णपणे काढायचा. खारीक 2 प्रकारची मिळते, एक पांढरी खारीक आणि दुसरी काळी खारीक. 2 प्रकारच्या मिळतात, लक्षात ठेवा. ह्या दोन्ही प्रकारच्या खारकी म्हणजे अर्धा किलो ही आणि अर्धा किलो ही तुम्ही प्रेग्नंट आहे असं कळलं की त्या दिवसापासून हे सुरुवात करायचंय. अर्धा किलो काळी खारीक आणायची, अर्धा किलो पांढरी खारीक आणायची, म्हणजे पिवळसर असते. आतलं बी काढायचं आणि मिक्सरमध्ये पूर्णतः बारीक करायची नाही. ती चरवण करण्यासाठी आपणाला थोडा तरी म्हणजे हे राहायला पाहिजे आहे. एवढे छोटे छोटे तुकडे करायचे. ती खारीक काय करायचं, एक दररोज 15 कमीत कमी 10 ग्रॅम म्हणतोय मी, म्हणजे साधारण 2 खरका त्याच्यामध्ये येतात. या रात्री ग्लासमध्ये पाण्यामध्ये भिजत घालायच्या, लक्षात ठेवा. आणि सकाळी उठल्या उठल्या ते पाणी प्रथम प्यायचं, स्वच्छ धुवायचं मात्र. आणि ते जे खारीक आहे भिजलेली ती चावून सकाळी सकाळी खायची, तोंड वगैरे धुतल्यानंतर. चावून खाल्ल्यामुळं लक्षात ठेवा तुमच्या तोंडामधील जी लाळ आहे ती लाळ त्याच्यामध्ये पूर्णतः मिसळते. भिजवून याच्यासाठी खायला सांगितली मी की त्यामुळं लक्षात ठेवा की चावायचा, सध्या मुली एवढ्या आळशी झालेत. खारीक खावा म्हणलं की ते अगदी बारीक ही करतात, भोगा करतात, चमचा टाका तोंडामध्ये गिळून टाकायचं, उपयोग नाहीये. त्याच्यामुळं ही चावताना सुद्धा तुम्हाला त्रास होऊ नये. उपाय किती मी सोयीस्कर सांगत असतो ते पहा. ही सकाळी सकाळी कमीत कमी 10 ग्रॅम, जास्तीत जास्त 20 ग्रॅम, त्याच्या पुढे जाऊ नका. रात्री भिजवून ठेवलेली खारीक सकाळी खाणं आवश्यक, त्याचं पाणी पिणं आवश्यक. आणि वरून फार तर थोडंसं दूध घेत असाल तर दूध तुम्ही प्राशन करा. मग तुमचं डेली वर्किंग जे आहे ते. आणि सायंकाळी झोपताना झोपायच्या अगोदर एक अर्धा तास 1 चमचा शतावरी चूर्ण म्हणतोय. हे शतावरी चूर्ण 1 चमचा आणि अर्धा ग्लास दूध ते एकत्रित करायचं. त्याच्यामध्ये थोडीशीच किंचित, नाही टाकली तरी सुद्धा चालतंय, हळद नाही टाकली तरी सुद्धा चालतंय म्हणून सांगतोय.
वापरूच नका. हे सायंकाळी झोपताना अगदी दुसऱ्या महिन्यापासून जर हे तुम्ही व्यवस्थितरित्या केलं तर तुमच्या पोटी जन्माला येणारी संतती, मग तो मुलगा असो अथवा मुलगी असो, निरोगी संतती जन्माला येणार. लक्षात ठेवा. कालांतराने जे आल्यानंतर त्याला रोग वगैरे होतात आणि त्या रोगामध्येच बऱ्याच जणांची मुलं मुली दगावल्या जातात. आता मूल दगावल्यानंतर किती मातेला त्रास होतो हे त्या भूमिकेतून जे गेलेले आहेत त्यांना माहीत आहे. इतरांना हे सांगून उपयोग नाही. लक्षात ठेवा. मग अशी वेळ, वाईट वेळ आपणावरती येऊ नये असं जर वाटत असेल तर आपणाला दिवस गेले असं तुमच्या लक्षात आलं की त्या दिवसापासून तुम्ही हे खायला सुरुवात करायची. त्यानंतर जेवण कमी असावं, पौष्टिक अन्न जास्त खाण्यात यावं. मग एखादा दुसरा बदाम असेल किंवा एखादं दुसरं केळ असेल, जेवढे तुम्ही फलहार कराल तेवढा तो तुमच्या एम्ब्रिओला म्हणजे पोटात असलेल्या बाळाला नाळेमार्फत अम्बिलिकल कॉर्ड म्हणतात त्याला. कारण त्याला पोषण कुठून मिळणार आहे? जे तुम्ही खाणार आहे त्याच्यापासूनच ते पोषण मिळणार आहे. आणि पुढं जाऊन आणखीन मी सांगतो, संततीसाठी मी व्हिडिओ टाकलेला आहे. पहा, आपण आपली संतती कशा पद्धतीनं निर्माण करू शकतो. शक्यतो या वेळेला उष्ण पदार्थ खाणं पूर्णपणे अवॉइड करायचं. पपई तर पूर्णतः वर्ज्य झाली पाहिजे. वांग कमी खायचं परंतु अत्यल्प प्रमाणामध्ये. त्यानंतर मकेचं कणीस, गवार हे पदार्थ खायचे परंतु कमी प्रमाणात खायचे. लक्षात ठेवा. सफरचंद, केळी, संत्रीचा रस हे तुम्हाला जर या वेळेला घेता आलं तर तुम्ही पहा, तुमच्या मुलाला किंवा मुलीला जन्मानंतर तुम्ही कसल्याही वातावरणात न्या, त्याची इम्युनो पॉवर तुम्ही गर्भाशयातच चांगली ठेवल्यामुळं त्याला कुठल्याही प्रकारचा रोग होऊ शकत नाही. ही माझ्या दत्तप्रभूंची शपथ घेऊन सांगतो. जे गोरगरीब आहे त्यांच्यासाठी हा उपचार मी सांगितलेला. जे करोडपती आहेत, ज्यांचा माझ्यावर विश्वास नाही, त्यांनी हा व्हिडिओ स्किप करून सरळ पुढं जावं. वाटलंच आपण सबस्क्राईब करावं, लाईक करावं तर आवर्जून सबस्क्राईब, लाईक करा. भगवंतांनी दिलेलं ज्ञान त्यांच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. पुंडलिक वरदा हर विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्ता. विठ्ठला 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 विठ्ठला.